नमस्कार, मी विजया वमन. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा. आता मुद्द्यावर येऊयात. मनोज जरांगे पाटील मॅनेज होणार नाहीत, पण मनोज जरांगे पाटलांच्या मागे एक राजकीय शक्ती काम करते का? मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा कोर्टच्या प्रमाणे तारखांवर तारखा देत आहेत, त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील तारखांवर तारखा का देत आहेत? मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं की माझं उपोषण करो या मरोच्या परिस्थितीमध्ये असेल, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. मग मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे का घेतलं? आतापर्यंत तब्बल निघालेले 58 मोर्चे आणि जेव्हापासून मराठा आरक्षणाची मागणी होतीये तेव्हापासून या आरक्षणामध्ये ज्यांनी आपलं बलिदान दिलंय, ज्यांनी आपलं योगदान दिलंय, अशा नेते मंडळींच्या, अशा महापुरुषांची नावे मनोज जरांगे पाटील त्यांच्या तोंडी का घेत नाहीये? 58 मोर्चे गुंडाळले गेले एकट्या मनोज जरांगे पाटलांमुळे. त्या 58 मोर्चांचं काहीच क्रेडिट राहिलेलं नाहीये का? मनोज जरांगे पाटील स्वतःला एकट्याला प्रोजेक्ट करून स्वतःची एकट्याची शक्ती वाढवत आहेत का? आणि यामागे एक अदृश्य शक्ती म्हणजे विरोधी पक्षाची शक्ती मनोज जरांगे पाटलांच्या मागे आहे, असे सरसकट आरोप जे आहेत ते मनोज जरांगे पाटलांवरती करण्यात येत आहेत. आता या सगळ्या मुद्द्यांना दाखला कोणता दिला जातो माहितीये? मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणानिमित्त एवढी जोरदार पेरणी केलेली होती. थोडक्यात काय तर भाजपाला आणि भाजपामधील देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलेलं होतं. मग तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांचा इतका झंझावात महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या इलेक्शनमध्ये भाजपा नंबर 1 चा पक्ष कसा ठरला? इतकासाच प्रश्न घेऊन मनोज जरांगे पाटील हे गुंडाळले गेलेले आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जातो. आता या मुद्द्यावरती बोलणं खरंच खूप जास्त गरजेचं यासाठी आहे की कोणता महाशय असा आहे की जो सांगू शकतो की ग्रामपंचायतचं इलेक्शन एखादं पक्ष, एखादं चिन्ह किंवा एखाद्या पक्षाचा लीडर बघून होतो. मी गावामध्ये राहणारी मुलगी आहे. माझ्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे आहेत त्या ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत. अजून आम्हाला माहित नाहीये की आमच्या गावातला जो सरपंच आहे तो कोणत्या पक्षाचा आहे. नाही, गाव पातळीवर मुळात पक्ष आणि चिन्ह मॅटरच करत नाही. गाव पातळीवर जर कुठल्या गोष्टीचा मॅटर होत असेल तर तो समोरचा माणूस, जर तो जवळचा वाटला, त्याचं काम व्यवस्थित वाटलं, गावामध्ये तो कुणावर दडपशाही करणारा नाही वाटला, किंवा वेळोवेळी जेव्हा म्हणजे ग्रामपंचायतच्या अंडर येणारे जे लोक आहेत त्यांना ज्या वेळी ग्रामपंचायतची मदत हवी असते त्यावेळी जो सरपंच, जे सदस्य धावून येतात ते ग्रामपंचायतला विनर ठरतात. मग आता हा कोणी प्रोपोगंडा सुरू केलेला आहे की नाही भाजपा नंबर 1 चा पक्ष ठरला म्हणजे भाजपा विनर झाला. मी इथे म्हणत नाही की फक्त भाजपा, या ठिकाणी राष्ट्रवादी असते, या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना असते किंवा शिंदेची शिवसेना असते जी नंबर 1 चा पक्ष ठरला असता तरी सुद्धा माझा हाच प्रश्न असता की असा कुठला महाशय की जो ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या मुद्द्यावरून एखादा पक्ष जिंकला किंवा त्याचं वर्चस्व अबाधित आहे हे ठरवू शकतो. मुळात ग्रामपंचायतचं इलेक्शन जे असतं ग्रामीण भागातील गाव पातळीवरचं राजकारण सरसकट वेगळं आहे. जर तुम्हाला ठरवायचं असेल नंबर 1 चा पक्ष कुठला आहे तर त्यासाठी तुम्हाला लोकसभा आणि विधानसभा याचीच एका प्रकारची ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे किंवा हाच अजेंडा चालवावा लागणार आहे. इथे तुम्ही ठरवू शकता लोकसभा किंवा मग विधानसभेला की कुठला पक्ष नंबर 1 चा पक्ष ठरला, ना की ग्रामपंचायत. त्यामुळे जर तुम्ही असं म्हणत असाल की नाही ग्रामपंचायतींवरती भाजपा एक नंबर ठरला म्हणजे अजूनही देशामध्ये किंवा राज्यामध्ये जे आहे ते भाजपाचीच चलती, कुठलाही पक्ष, मी पुन्हा एकदा रिपीट करते की कुठलाही पक्ष जरी नंबर 1 ठरला असता तरी या वेळेला हे ठरवणं चूक राहणार की आताच्या घडीला हा पक्ष नंबर 1, कारण ग्रामपंचायतचं गाव पातळीवरचं राजकारण पूर्णतः वेगळं असतं. अजूनही कुठल्याही गावात जा आणि तुम्ही सांगा तुमचा जो सरपंच निवडून आलाय तो कुठल्या पक्षाचा. या ठिकाणी पक्ष चिन्ह नसतं तर माणूस मॅटर करतो. आता राहिला विषय मनोज जरांगे पाटलांवर केलेला दुसरा आरोप जो होता. मनोज जरांगे पाटलांमागे कुठली अदृश्य शक्ती काम करते किंवा करत नाही या भानगडीत मी आजच्या घडीला पडणार नाही. परंतु एक मुद्दा सरळ आहे की जरी समजा एखादी राजकीय अदृश्य शक्ती जरांगे पाटलांच्या मागे काम करत असली, जरी 58 मोर्चे गुंडाळले गेले असते, एकमेव मनोज जरांगे पाटील हायलाइट झालेले असले तरी याचं फलित म्हणून मराठा समाजाला काही ना काही भेटलंय आणि बस याच्यातच मनोज जरांगे पाटलांना दिलेला पाठिंबा आमचा सार्थ लागला असं आम्ही म्हणू शकतो. कारण म्हणजे आजच्या घडीला कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जात आहेत आणि हा फक्त फेक न्यूजचा भाग नाहीये. सोशल मीडिया बघा
किंवा ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मिळाली आहेत त्या लोकांना भेटून पहा. त्यांना प्रमाणपत्र भेटतायत, एकाला भेटलं, दोघांना भेटलं, 100 जणांना भेटलं, 1000 जणांना जरी भेटलं तरी आंदोलनातून काहीतरी पदरी पडलं ही भावना आजच्या घडीला मराठा समाजाची. त्यामुळे कोणाला या सगळ्या आंदोलनामध्ये बदनाम केलं गेलं, मनोज जरांगे पाटलांची भाषा बदलून अचानक राजकीय भाषा कशी झाली, ते राजकीय स्टेटमेंट कसे देऊ लागले, त्यांनी त्यांचे आंदोलन उपोषण मागे कसं घेतलं, मनोज जरांगे पाटलांनी जे टप्पे पाडलेत, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा, आता तर 6व्या टप्प्यापर्यंतची तयारी आहे. मग 24 तारीख जर शेवटची तारीख आहे तर मग 6वा टप्पा कशासाठी, हा तर दुसऱ्याच टप्प्यात संपायला हवं. परंतु या सगळ्या घडामोडींमध्ये हा अंदाज पुरेपूर लागतोय की आंदोलनाचा विषय लगेच 24 डिसेंबर पर्यंत मिटणार नाहीच आहे, त्याचे पाठ पडणार आहे. पण त्याचं फळ म्हणून जर समाजाला थोडंफार जरी काही भेटलं असेल तरी मनोज जरांगे पाटलांच्या मागे नेमकं कोण होतं या भानगडीमध्ये मराठा समाज पडत नाही. 58 मोर्चांमध्ये एकाही व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं नव्हतं. आता ज्या काही 1000, 2000, 3000, 4000 जणांना जरी मिळालं असलं तरी त्यांच्या मागे अनेक जणांचं भलं होतंय किंवा 4000 जणांना तरी मराठा समाजाला आपण न्याय देऊ शकलो ही भावना जी आहे ती समाजाची आहे. आणि हाच सगळा जो विषय होता तो मांडणं खूप जास्त गरजेचा होता. पहिला मुद्दा की ग्रामपंचायतच्या इलेक्शनमुळे असं ठरवणं चूक ठरेल की हा पक्ष नंबर 1चा ठरला. मुद्दा नंबर 2, जरांगे पाटलांनी घेतलेलं उपोषण मागं घेणं हा एक राजकीय पक्षाचा किंवा एक स्ट्रॅटर्जीचा भाग आहे. प्यादा म्हणून जरांगे पुढे आहेत, मागचे जे वजीर आहेत ते वेगळे आहेत. या भानगडीमध्ये आजच्या घडीला पडायचं यासाठी नाही, कारण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतायत. आणि मुद्दा नंबर सगळ्यात शेवटचा 3, उद्या भविष्यामध्ये जरांगे पाटलांच्या मागे जर एखादी राजकीय शक्ती होती किंवा ते विरोधातीलच कुणीतरी होते हे समोर जरी आले तरी समजा समाजाला जर न्याय मिळालेला असेल तर लोक सरसगट त्या मुद्द्याला दुर्लक्षित करतील. पटलाय? होऊ द्या शेअर. सुरुवातीला मी काही प्रश्न विचारले होते, म्हणजे हे जरांगेंवरती लावलेले आरोप आहे त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करा. जय महाराष्ट्र पब्लिक.